तर मम्मीने मला 2 दिवसापूर्वी हा चकल्यांचा फोटो पाठवला होता. शेपूच्या चकल्या बनवल्या होत्या त्यांनी. तर मग तिने आली होती मामांना बघायला, कारण की मामाची तब्येत ठीक नव्हती, म्हणून ती मामांना बघायला आली होती आणि माझ्याकडे थांबली होती. तर तिने आमचं असं झालं होतं की काय बनवायचं आता जेवायला. तर मी म्हटलं की शेपूच्या चकल्या बनवूयात आपण म्हणून. तर मग ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ मस्तपैकी मळून घेतलं होतं. मीठ, हळद, जिरे टाकून त्याच्यामध्ये हे लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून मम्मीने मस्त मळून घेतलं होतं आणि त्याच्या चकल्या अशा केल्या होत्या, थोड्याशा पातळ पातळ. आणि चकल्या करून त्यानंतर भाजीला फोडणी दिली होती. भाजीची फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशा चकल्या अंथरून तिने ना ते उकडायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण की आता सध्या जर बघितलं तर पाणी एवढं सुटत नाही, त्याच्यामुळे थोडंसं गरम करून पाणी ओतलं होतं. आत्यांच्या आणि आजीची तर गप्पा चालल्या होत्या. आजी इथं ना ड्रेस शिवत होती भाऊलीसाठी. तर तो ड्रेस कसा असेल तो तुम्हाला मी फोटो नक्कीच अपलोड करेल. त्याच्यावरती नंतर तिने शेंगदाणे स्प्रेड करून थोडंसं तेल टाकून ते झाकून ठेवलं होतं आणि 20 मिनिटं हे झाकून ठेवलं होतं. 20 मिनिटानंतर आम्ही चकल्या उघडून बघितल्या तर मस्तपैकी छान शिजल्या होत्या आणि त्यांना नंतर हलवून भाजी त्याच्यामध्ये मिक्स करून आम्ही ते थोडंसं आणखीन वाफवायला ठेवलं होतं. कारण की ह्या चकल्यांमध्ये आता आमच्याकडं पडली होती भाजी कमी, कारण की आम्ही काय केली होती, थोडीच भाजी टाकली होती, थोडीशी भाजी तशीच ठेवली होती. तर अशा ह्या चकल्या झाल्या होत्या आणि खूप टेस्टी झाल्या होत्या. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय. फॉलो करा, लाईक करा.